फोन नाही उचलले, काय नाही उचललं, लिहून दिलंय तुम्ही आम्हाला, नोंद पण नाही केली एफआयआर. नाही ना, आम्ही नाही थांबणार आहे. मला पुण्याला निघायचंय. तुम्ही म्हटलं होतं ह्याच्यावरती तपास चालेल, सरांनी तुमचं नाव सांगितलं होतं. 8 दिवस तुम्ही काय तपास केला हे मला दाखवा. 8 दिवस ह्यांनी माझ्या फोनला रिप्लाय का नाही दिले हेही मला सांगा. हे जे लिहून दिलं इथं की दिव्या सुनील शिंदे यांचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला असून सदर बाबत त्याच्यावरती नोंद होईल असं येऊ का आम्ही? हे पळून गेले, परत पुन्हा पळून गेले, आलेले पळून गेलेले. ह्यांना उत्तरं द्यायची नाहीये. चांगलं कुठून तरी काहीतरी आहे म्हणून हे उत्तर सुद्धा देत नाहीयेत. हेच माझे हे करणार होते, तपास तक्रार घ्यायच्या आधी तपास करणार होते. हे तक्रार अर्ज यांच्याकडे तपास अधिकारी म्हणून वर्ग केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही. एक जंटलमॅन असतो की तो एक महिला काय बोलत असेल तर तिचं थांबून ऐकणं, बरोबर. आणि लिगली हा व्यक्ती तपास अधिकारी असल्यानंतर सुद्धा त्या फिर्यादीचं सुद्धा पूर्ण म्हणणं ऐकून न घेता अशा प्रकारे निघून जाणं हे कितपत योग्य आहे? हे कायदा सुव्यवस्थेचं मी खरंच सांगते, अशा लोकांना वर्ध्या सूट नाही करत. जे लोक बिचारे उन्हातानामध्ये पळपळ पळपळ करतात ना, जी पोरं ज्यांच्या पर पायाला छाले पडले, ते अशा लोकांना वर्ध्या द्या तुम्ही, खरंच द्या. ज्यांना देशासाठी लढायचंय, ज्यांना सामान्य लोकांसाठी नोकऱ्या करायच्यात, हे काही कामाचे नाहीये, काहीही नाहीये. 8 दिवस झाले उत्तर सुद्धा देत नाहीयेत आणि आत्ताही पळून गेले. मॅनर्स सुद्धा नाहीये की कुणाशी कसं बोलायचं आणि कुणाशी कसं नाही. एक जंटलमॅन असतो ना जो स्त्रियांचा सन्मान करतो, तो निदान कुठली स्त्रिय नाव लोंढे साहेब आहे, दत्तू साहेब लोंढे म्हणून, यांनी आणि हे हिच्या तक्रारीचं हे तपास अधिकारी आहेत ऑन पेपर, आम्हाला असं सांगितलं गेलं. आणि तपास अधिकाऱ्याचं प्रथम कर्तव्य आहे पूर्ण म्हणणं ऐकून घेणं. माणूस म्हणून, एक जंटलमॅन म्हणून सुद्धा त्यांनी म्हणणं ऐकून न घेता अशा पद्धतीने निघून गेलं. त्या कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बट्टाबोळ झालेला आहे. फडणवीस साहेब, कृपया तुम्ही तुमचं प्रशासन, पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं महिला नारी सन्मान करतील याच्याकडे कृपया लक्ष द्या आणि अन्याय कसे कमी होतील किंवा अन्याय करणाऱ्यांवर कशी कडक कारवाई होईल याच्याकडे लक्ष द्या. आणि योग्य त्या माणसांना वर्दी प्रदान करा, म्हणजे त्या वर्दीची सुद्धा इज्जत राहील, या देशाची सुद्धा इज्जत राहील. त्यांनी ह्यांचं नाव सांगितलं होतं. तुमचं सांगितलंय ना, तुमचं सांगितलंय तपास अधिकारी. तपास अधिकारी काल ह्याच्यावरती कॉलवरती. नाही नाही, विचारा पाटील सरांना, विचारा. तुम्हाला वर्ग केलाय हा अर्ज तपास. म्हणजे त्या दिवशी रात्री 4 वाजेपर्यंत जसं थांबवलं तसं परत तुम्ही मला थांबवणार. म्हणजे माझ्या सेफ्टीचे काहीच नाही तुम्हाला, की मी घाटाघुटातून रात्रीची कशी येणार पुण्यावरून मुंबईला, तुम्हाला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि उद्या माझ्यासोबत काही चुकीचं झालं की माझ्यासाठी कॅन्डल मार्च घेऊन येणार आणि चालणार माझ्यासाठी मोर्चा घेऊन. रील्सचा आणि पब्लिक ह्याचा मी तुम्हाला प्रश्न नाही विचारू शकत. किती दिवस अर्जाची चौकशी व्हायला पाहिजे? मग तुम्ही हे तुमची काय जबाबदारी आहे? तुम्ही आता हे स्टेटमेंट का पास केलं? म्हणजे तुम्हाला असं वाटायचं आम्ही रील्स साठी इथं आलोय. यायचं असतं ना तर पंतप्रधानाच्या इथं असते, चांगली रील शूट केली असती आणि व्हायरल झाले असते. का मी जाऊ नाही शकत तिथं? नाही, तुम्ही पद्धत तुम्ही आम्हाला हिसकावून गेले ना दरवाजा लावून, का नाही गेले तुम्ही? बाहेर मी आता इथं जेव्हा बोलत होते तुम्ही आले, एसी मध्ये बसले ते, गरमीमध्ये आम्ही 4 तास झाले, 4 तास एकही पिया इथं नव्हता. अरे आम्ही कुठं कामाला होतो, काय घरी होतो, आम्ही काम करून आलो. मग इथं जे येतात त्यांनी तुमच्या घरी यायचं अर्ज बिर्ज द्यायला. शासकीय कामासाठी बाहेर. मग सांगा ना, तुमच्या शासकीय कामं तिथे आहेत, मग हे कशाला बांधून ठेवलंय? कुणासाठी बांधलंय? आम्ही इथे येऊन कोण आहे? पळून जातात सगळे. कुणीच नव्हतं, आम्हाला कुणीही बोललं नाही. आमचा ओरडून ओरडून घसा दुखायला लागला. विचारा, कुणी आला आम्हाला विचारायला? कोण आला आमच्यापाशी? मागच्या दाराने पळून गेले ते. आणि 8 दिवस जेव्हा तुम्ही माझ्या गोष्टींना उत्तर देत नाही, फोन उचलत नाही, मेसेज करत नाही, तेव्हा तुमचे मॅनर्स कुठे गेले ते मला सांगताय तुम्ही लोक, की इथं आरडाओरडा नका करू. का करू? मला भारतीय संविधानाने अधिकार दिलाय. असं ओरडून काय होणार? मग तुम्ही मला ओरडायला भाग पाडले सर. 8 दिवस ओरडले का मी? 8 दिवस ओरडले का? 8 दिवस ओरडले का मी तुमच्यावरती? तुम्ही मला शब्द दिला होता की मॅडम तुम्ही आता इथून जा, आम्ही सगळं व्यवस्थित करू. तुमच्यावर विश्वास नाही ठेवला का? तुम्ही ओरडायला भाग पाडले मला. आणि मग परत म्हणायचं की पब्लिक आमची इज्जत करत नाही. 8-8 दिवस 15-15 दिवस लोकांना थांबून ठेवताय तुम्ही लोक. पब्लिक साठी नाही बोलताना
काय नाही बोलत तुम्ही पब्लिकसाठी? पब्लिक आमची इज्जत करत नाही, असं कधी बोलत नाही. अहो कितीतरी बोलता हो तुम्ही. त्या दिवशी तुमच्याच इथलं कुणीतरी म्हटलं, परत तुम्ही म्हणतात हे लोक व्हिडिओ काढायला आले आणि परत म्हणतात रील्स साठी. फेमस व्हायची गरजच नाही आम्हाला, अन्यायासाठी न्याय मागतोय. शूट करणं आणि ते जर तुम्हाला फेमसाठी वाटत असेल तर असं सांगा. आम्ही शूट अरे करतो. करा, शूट करण्याबद्दल हरकत नाही, पण एवढ्या मोठ्या आवाजामध्ये मग 8 दिवस तुम्ही द्यायचा नाही काय आम्हाला? 8 दिवस द्यायचा नाही. पण तुम्ही पण वकील आहेत, असं मोठ्या आवाजात बोललं आणि ओरडलं. तुम्ही किती व्यवस्थित दरवाजा लावला सर, दरवाजा किती छान लावला. AC मध्ये बसला आम्ही. हा काय काय लागतो तो ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक लागतो म्हणून आम्ही तो तुम्हीच बोलले की उघडला पण थांबा ऑटोमॅटिक बोललो. उघडलं आधी सर. बोललं येऊ का, तुम्हीच बोलले थांबा बाहेर हो ना, का? आणि दुसरी पण काय काम आहेत ना. ठीक आहे करा अहो, करा. म्हणजे आम्ही 4 तास थांबलो त्याचं काही नाही. 300 किलोमीटर तुम्हाला मी सांगितलं, तिथं बाहेरच सांगितलं की सिनियर साहेब येत आहेत, सिनियर नाही का? मी का त्यांच्यासाठी थांबू? इथं कोणीतरी पाहिजे ना माझी दखल घ्यायला, पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत. बरोबर की नाही? मग इन्चार्जनी इथं असायला पाहिजे ना. काय इन्चार्जला तुमचं काय? तुमचं कर्तव्य काय? 8 दिवस तुमच्या इन्चार्जला मीटिंगच आहे. काय त्यांचं नाव? काय नाव आहे? पाटील काय? काय पुढचं नाव त्यांचं? हा? पाटील सरांना 8 दिवस झाले मीटिंगच आहे ना. माझा फोन उचलतात ना, मेसेज करतात ते. हा? आणि ज्या लोकांना तुम्ही फोन करताय का, ते लोक मला फोन करताय की आमच्यावर कंप्लेंट केली काय तुम्ही? कोण? तेच ज्यांच्यावरती मी कंप्लेंट करायला आले. म्हणजे मला धमकी सुद्धा देणार आता ते लोक, आणि मी तुमच्याकडे दाद मागायला सुद्धा येऊ नाही शकत. 8 दिवस प्रेमाप्रेमातच चाललंय ना. आता डिझेलचे पण पैसे द्यायला सांगा ह्यांना मला माझे, पुण्यावरून मुंबईला येईपर्यंतचे. आणि ह्यांनी मला त्रास दिला, यांच्यावर गुन्हे होतात ना अरे बसा, पोलिसांवर? तुम्ही बसा. नका नका, आम्हाला आता कुठे 4 तासानंतर बसू. यांच्यावर गुन्हे होतात ना पोलिसांवर, यांच्यावर पण करू आता. सगळे गुन्हे करतो आणि लढत बसतो. मॅडम बसा, उतर बसा. हरकत नाही सर. तुम्ही एवढे जंटलमॅन तरी निदान एक. अरे तुम्ही पुण्याहून आले ना. मी तर इकडे मुंबईची आहे, पण ती बिचारी आली आहे बसा. पुण्यावरून. आणि तुम्ही दरवाजा लुटून घेतला अरे तुम्ही. बसा तुम्ही, बसा. काय नका मॅडम, तुम्ही आता एक एवढी काम गोडीमध्ये करा. आम्हाला 8 दिवस थांबवता काय नका. काय 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 काय? एक काम मॅडम तुम्ही वकील आहे. हा, एक काम तुम्ही करा. बसा. तुम्ही सिनियर साहेबांना विचारा त्यांना किती त्यांनाच वेळ फोन, लागेल. त्यांनाच फोन. किती वेळ लागेल बघा. म्हणून तुम्ही बसा, तुम्ही बसा बसा. बस. नका मला बसायचं. मॅडम बसा. नका सर, तुमचं ऐकून आम्ही चूक केली त्या दिवशी. नसतो गेलो 4 वाजता तर बरं झालं बसा ना असतं. तुम्ही. उभा टाका, उभा काय आहे? नका, जाऊ द्या. एवढीच आमची काळजी असती, तुम्ही त्या 8 दिवस आम्हाला येण्यासारखं केलंच नसतं. आमची काळजी तेव्हा तुम्ही दाखवायला हवी होती. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो सर, डोळे झाकून. तुमच्या सगळ्या प्रश्नांना सगळे उत्तर साहेब देतील. कुठं पिपींचं मार्गदर्शन घेऊन. हो, ते साहेब आहेत ना, सगळे तुमच्या प्रश्नाला उत्तर देतील. असं नाही होणार की तुमच्या एका प्रश्नाला उत्तर नाही देणार. देतच नाही येत. सगळ्या प्रश्नाला उत्तर भेटतील तुम्हाला, मी सांगतो. पण प्रश्नांची उत्तर घ्यायला पुण्यावरून मुंबईला यावं आता लागतं. तुमचा फोन उचलतात आहे. 5-5 हजारचे डिझेल टाकून. हे येत आहे किती वेळ लागेल विचार. माझे असं थांबले पाठवता. किती वेळ लागेल विचारा ना. गोरे गवले. मॅडम बसा तुम्ही. नका सर, बसा, 8 दिवस किती तुम्ही वेळ आमची थांबणार? लय खातिरदारी केली आहे चांगलीच. तुम्ही आम्हाला बसा. लांबून नको आता तुम्हाला तुम्ही ऐका मला ना, बोलूच नका तुमच्या बसा. मनामध्ये ज्या पण शंका आहेत ना, ज्या पण तुमच्या माझ्या मनामध्ये सगळे एकच शंका आहे, तुमच्या- जर माझ्यावर अन्याय झालाय तुम्ही माझी कंप्लेंट घेणार बरोबर. आहात की नाही, एवढंच उत्तर द्या बरं, मला. तुम्ही बसा. नको, मला बसायचंच नाही सर. मी डिसरिस्पेक्ट नाही करत, पण 8 दिवस तुम्ही जी माझी खातिरदारी केली ना, त्याच्यावरून मला ही रिस्पेक्ट नको आता.